आणि दुसऱ्या बाजूने अरबी नगर कुये संघ दोन संघांमध्ये ही मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते। दोन संघ मैदानाच्या मध्ये ते दाखल झालेत आणि त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीचं क्रिकेट ते खेळलं जाईल हे देखील पाहायचं आहे। दोन बॅटर मैदानाच्या मध्ये क्विकली दाखल झालेत। आता 4 षटकांचा सामना, त्यातील पहिले षटक जर पाहिलं तर ते P1 साठी बंधनकारक राहील आणि त्यानंतरच्या 2 षटक 3 षटक ते जर पाहिले गेले तर त्यामध्ये गोलंदाजी करत असताना थोडीशी मदत ती गोलंदाजांना डेफिनेटली पाहायला मिळणार आहे। आता इथनं कशा पद्धतीचा खेळ या दोन संघाच्या माध्यमातून केला जातो हे देखील पाहायचं। अजित आपण पाहू शकतो, अजित भोईर आपल्याला पाहा मिळतोय। दुसऱ्या बाजूने जर पाहिले गेले तर यावेळेस पहिल्याच बॉलवरती लाऊडली अपील केली जाते आणि ती अपील उचलून धरली। फर्स्ट बॉल विकेटचं बदल, 0 चष्मा परिधान करून बॅटर बाद। नंतर हा बॉल वाईट आहे। व्हाईट बॉल येतो आणि व्हाईटच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती अर्थातच 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे। समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका फसला गेला आहे आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो बॅटर बाद, परंतु तिकडे चुकी झाली आहे। संधी मिळाली, आता त्या संधीचं सोनं करावं लागेल। एकंदरीत धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे। षटकातील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। सदानंद आणि दुसऱ्या बाजूने अतुल। पुनश्च एकदा यावेळेस आपण पाहू शकतो आउटसाइड लेग स्टंप आहे आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून हा बॉल वाईट आहे। गोलंदाजी पहिल्या बॉलवरती सुरेख केली, त्यानंतर 2 चेंडू वाईट टाकले गेले। धावसंख्या आपण पाहताय फलकावरती तब्बल पोहोचली गेली आहे 3 आकड्यावरती षटकातील आतापर्यंत आपण पाहू शकतो 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। इथे आला या मॅचचा दमदार स्ट्रोक, षटकार येतोय 6 धावेचा टोळा 6। धावसंख्या 9 आकड्यावरती पोहोचली गेली। बॅटिंग खूप सुरेख पद्धतीची पाहायला मिळते। गोलंदाजी अटॅक जर पाहिलं तर अजित भोईर आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला आणि त्याच्या माध्यमातून
यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या रिश मध्ये आलाय आणि हा ही बॉल निघून जाईल सरळ आमच्या प्रेक्षकाच्या वर्गाच्या बैठीला. बॅक टू बॅक दुसरा येतोय 6. बॅक टू बॅक 2 षटकार तिकडे फेकले गेलेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावांचा वेग तो झपाट्याने वाढला गेला. तर धावसंख्या जर पाहिली गेली तर ती 15 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 5 चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय. यावेळेस आडबा बाटला पुन्हा एकदा तिसरा आलाय. फ्लॅट अँड फ्युरियस बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. इथे येतोय हा लगातारचा तिसरा. संघ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. निलेश भोईर आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती सज्ज झाले. सदानंद भुरे आणि अतुल भुरेच्या माध्यमातून या धावा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आणि काय जबरदस्त तगडी बॅटिंग आपण पाहू शकतो. सदानंद भुरेच्या माध्यमातून एक्झिक्यूट केली गेली आहे. तब्बली 4 चेंडूचा खेळ त्याने खेळला आणि लगातार पाहू शकतो 2 षटकार आले, डॉट आले, तदनंतर 1 षटकार. एकंदरीत 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले. तब्बली 4 चेंडूंमध्ये अफलातून बॅटिंगचं पृथ्वीकरण अर्थातच सदानंद भुरेच्या माध्यमातून केले गेलंय. आता नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. निलेश भुईर आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत आणि त्याच्या माध्यमातून यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप आहे आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो बॅटर बीट झालेत. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो पहिलाच बॉल निर्धाव आला. आता 5 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं ते बाकी आहे. यावेळेस वेगवान तेज तयार बॉलला समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित झाले, त्याला गुंगारा दिलाय. बॉल निघून गेलाय थेट प्रणांगणाबाहेर. येतो या मॅचचा हा दमदार चौकार. 4. इथे लाऊडली अपील केली जाते. आता जर पाहिलं गेलं तर हा निर्धाव बॉल षटकातील 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो 25 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 1.3 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला गेलाय. जबरदस्त बॅटिंग सदानंद आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो अतुलच्या माध्यमातून केली जाते. सदानंद ज्याने 3 षटकार ठोकले गेलेत. स्लोवर चेंडू होता त्यावरती आघात केला, फटका इथे फसला गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येत आहेत. झेड घेण्याची संधी होती परंतु तिकडे थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो 2 धाब्याचा कॉल तो तिकडे कंप्लीट झालाय आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे पोहोचली गेली. फलकावरती 27 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटकातील 4 चेंडूचा खेळ अद्याप झालाय. 27 धावसंख्या सध्याच्या घडीला फलकावरती जोडली जरूर गेली आहे. यावेळेस बॅटच्या रीच मध्ये चेंडू आला नाहीये परंतु तिकडे जर पाहिलं तर बॅटरचा फिंगर झालाय. अर्थातच विकेटचं बदल झालं. बॅटर बाद हा बसतोय. अर्थातच दुसरा धक्का विकेटचं बदल. खेळाडू आउट.
गड्डी लेके पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 27 या आकड्यावरती पोहोचली गेली. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती आघात करण्याचा प्रयत्न तिकडे फसला गेला. बॅटर तिकडे पुनश्च एकदा बाद झाले. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का बसतोय. विकेटचं बदल हा तिसरा धक्का सांघिक बसतोय. 27 ला 2 षटकांचा खेळ अद्यावत झालाय. रोहित बसवत बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. षटक क्रमांक 3 साठी त्याला आणलं गेले. धावसंख्या 27 च्या आकड्यावरती पोहोचली गेली आणि 3 विकेट तंबूच्या परत पाठवले गेलेत. आता इथनं रोहित बसवतच्या माध्यमातून 6 चेंडूची जबाबदारी कॅप्टनने ती सोपवली गेली आहे. पहिलाच बॉल लाडबा वाटणे केल्याचा मानस तिकडे फसला गेला. बॅटर बाद होण्याची आहे दाट शक्यता, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेच नाही आहेत आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात 2 धाबा तिकडे कंप्लीट केल्या गेल्यात. ज्या सदानंदने तब्बल 3 षटकार 4 चेंडूंमध्ये खेचलेत त्या सदानंदची कॅच घेण्याची होती संधी, परंतु ती संधी तिकडे सोडली गेली आहे आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात 2 धाब्याचा बॉल तिकडे कंप्लीट झाला. धावसंख्या 29 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 3 विकेट जरूर तिकडे बाद झालेत. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज झालेत. यावेळेस साडबा वाटणे केल्याचा माणूस आउटफील्डमुळे थोडासा चेंडू दुसऱ्या बाजूने तिकडे सरकला गेलाय आणि दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने आले. तिकडे फेकी खराब झाली आहे आणि त्याचमुळे आपण पाहू शकता 2 धाब्याचा कॉल तिकडे कंप्लीट झालाय. 2 धाब्याचा कॉल कंप्लीट करत असताना धावसंख्या 31 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 2.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यावत झाला गेलाय. आता इथनं 4 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं ते बाकी आहे आणि तो खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील पाहायचं आहे. त्यावेळेस पुनश्च एकदा फटका एक्झिक्यूट केला अलाउन दी कॅप्टन्स आणि तिकडे चुकी झाली. पुनश्च एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मानस, परंतु एंड मुवमेंटला तिकडे स्टॉप झालेत बॅटर आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात एक सिंगल धाव कन्वर्ट झाली आहे. एक आपण पाहू शकतात ना की एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा मानस तो सुरेख आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते, हे चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश केले जाते. आता विवेक आहेत दुसऱ्या बाजूने, रोहित बसवत बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत. विवेकच्या विपक्षामध्ये समोरच्या दिशेने विवेकने फटका एक्झिक्यूट केला. आता विवेकच्या बॅटमधनं हा बॉल आहे पॉवरफुल, हा फटका देखील आहे पॉवरफुल. बॉल ला गेले बाउंड्रीच्या बाहेर, गोल येतोय विवेकच्या बॅटमधनं. हा दमदार स्ट्रोक षटकार 6.
4 विकेट इथे प्राप्त झाल्यात आणि तदनंतर जर पाहिलं तर धावांचा वेग तो फलकावरती आपण पाहू शकतो तब्बल 38 आकड्यावरती पोहोचला गेलाय. आता हा कमबॅक सुरेख आहे, कारण ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या ना, त्या पद्धतीने विचार करायचा गेला तर हा खूप सुरेख कमबॅक इथे केला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आलाय, गेल्या गेल्या तगडा प्रहार खेचलाय, बॉलला फेकून दिले रोशन पारदीच्या बॅटमधनं सीमारेषा पार. रोशन पारदीचा हा ब्रँडेड तडाखा. षटकार 6. जबरदस्त मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या फलकावरती 30 स्थिर आहेत. माफ करा, धावसंख्या 43 या आकड्यावरती पोहोचली गेली आणि शेवटच्या बॉलवरती का तगडा प्रहार रोशन पारदीच्या बॅटमधनं आला गेलाय. आता इथनं षटक क्रमांक 4 आणि ग्रामीण क्रिकेट भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारीचा षटक आणि त्या षटकासाठी आपण पाहू शकतो बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय विकास. विकास बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकतो सज्ज झाला आणि विकासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस पहिल्याच बॉलवरती फ्लॅट अँड फ्युरियस बॉल निघून जाण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फटका बसलाय. मिस्टर सदानंद बुरे बॅक टू दी पवेलियन. बॅटर बाद आउट. चव्वेचाळीस आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली. एक चेंडूचा खेळ तो आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय आणि एका चेंडू अखेरीस आपण पाहू शकतो 44 ही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला देखील मिळते. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या रिश मध्ये आलाय. आता लांबी जेवढी पाहिजे तेवढी, परंतु षटकार आहे. 6 धावा आहेत. पाय तो टच झाला होता आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो हा षटकार आहे. 6 धावा. आता इथनं नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जगदीश तो दाखल झालाय. खूप सुरेख पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो तो पाहिला बिलाला. त्यामुळे समोरच्या दिशेने गेलेला मानस, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आहे आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून हा बॉल वाईट घोषित केला गेलाय. विकास भोईर आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. आणि विकासने आतापर्यंत षटकातील जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो पुरेपूर कंप्लीट केलाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकताय तब्बल
52 या आकड्यावरती पोहोचले गेले. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी लेग स्टंप आहे. पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप होता, यावेळेस आउटसाइड दी लेग स्टंप आहे आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो पंच पुन्हा एकदा आमच्या समवेत जोडले गेलेत आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून तिकडे व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. विकास भोईर आपण पाहू शकतो दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच त्याच्याच विपक्षामध्ये जगदीश तो पाहायला मिळतोय. यावेळेस एक चांगला बॉल, एक वेगवान तेजतर्रार बॉल, त्यावरती बॅटर बीट झालेत. सुरेख डॉट. काय अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते आहे. आतापर्यंत आपण पाहू शकतो षटकातील 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि धावसंख्या 53 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. या विकेटवरती 73 धावा देखील कालच्या दिवसामध्ये झाल्यात. अर्थातच श्री साई रावतेचा पाडा संघाच्या माध्यमातून 63 धावा त्या देखील डिपेंड चेस झाल्या गेल्यात. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. बॅट अँड बॉल मध्ये करेक्शन झालंय प्रॉपर. बॉल घेतोय अभय सफर. इथे आला जगदीशच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक, षटकार 6. चार षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 4 षटकाच्या खेरीज धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 59 डी पोहोचली गेले आणि 60 डावेचं लक्ष ते ठेवलं गेलंय. अर्थातच 24 चेंडूमध्ये 60 डावेचं लक्ष ते कशा पद्धतीने कंप्लीट केले जाईल हे पाहूयात या उत्तराच्या खेळामध्ये. त्यापूर्वी देऊयात दोन संघाला ऑफिशियल पहिला पुकार. फ्रेंडशिप 11 वलवीपाडा आणि मैत्री ग्रुप उसगाव संघाचे कॅप्टन आपण यायचे, आपण टॉस करतोय. कॅप्टन आपण यायचे टॉस साठी. चला फ्रेंडशिप 11 वलीवाडा संघाचा कॅप्टन आपण यायचे क्विकली. मैत्री ग्रुप उसगाव संघाचा कॅप्टन इथे जॉईंट झालाय. फ्रेंडशिप 11 वलवीपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचंय, आपण टॉस करतोय. मॅच क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते आणि त्या मॅच साठी आपण करतोय टॉस. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय क्विकली. फ्रेंडशिप 11 वलवीपाडा संघाचा कॅप्टन आपण या, आपण टॉस करतोय. दुसऱ्या बाजूने मैत्री ग्रुप उसगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. मॅच क्रमांक 4 देखील पाहू शकतायत. अर्थातच आईगावदेवी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा हा रणसंग्राम आणि त्यामध्ये जर पाहिले तर मॅच क्रमांक 4 दोन्ही संघांमध्ये टॉस करतोय. निलेश आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दीपक पारदी आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. आता निलेश आणि शैलेशच्या माध्यमातून तब्बल 60 डावा
चला आपण पाहतायत मॅचला सुरुवात होतीये. पहिल्या बॉल साठी गोलंदाज तयार. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा मानस होता, तो मानस तिकडे फसला गेला. प्ले अँड मिस. एक सुरेख बॉल तिकडे कंप्लीट झालाय आणि त्याचमुळे आपण पाहू शकतायत इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या सहाय्याने आपण पाहू शकतायत पहिल्या बॉलची सांगता कंप्लीट झाली आहे. पहिलाच बॉल सुरेख आपण पाहू शकतात कंप्लीट झालाय. आता दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहता येतं आडवा बाटल्या खेळण्याचा मानस. बॉल हवेमध्ये गेलाय, फटका फसला गेलाय, दुसऱ्या बॉल वरती आलाय. हा महत्वाचा विकेट. मिस्टर निलेश बॅक टू द आउट. बॅटर आउट गॉन. ज्याने दोन चेंडूचा खेळ कंप्लीट केला आणि दुसऱ्या बॉलवरती विकेटची प्राप्ती केली. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्थातच विकास जो स्ट्रायकिंग एंडकडे सज्ज असेल. दुसऱ्या बाजूने शैलेश शेलके आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघांमधील ही मॅच तब्बल 60 धाबेचं लक्ष आणि जास्तीची धावसंख्या फलकावरती जोडली आहे ना, त्यावेळेस बॉलरचं गोलंदाजाचं मनोबल ते वाढतंय आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात एका स्ट्रॉंग माइंडसेटनी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सातत्याने सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इथनं जर पाहिलं तर दीपकने दोन चेंडूचा खेळ कंप्लीट केला. 4 चेंडूवरती काय आघात केला जाईल विकास भोईरच्या माध्यमातून ते पाहायचंय. त्यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालंय आणि त्यामुळे आपण पाहू शकतात इथे एक सिंगल धाव हे गरजेचं आहे. कारण पहिल्या बॉलवरती तुम्ही सिंगल धाव घेणं ती गरजेची गोष्ट आहे आणि ती सिंगल धाव इथे विकासच्या माध्यमातून कंप्लीट केली आहे. एक धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतो विकेटच्या पटलावरती जोडली जरूर गेली आहे. 3 चेंडू अखेरीस एक धाव आली आहे. धावांचा वेग तो वाढवावा लागेल आणि त्या इंटेन्शनने प्रयत्न देखील करावे लागणार. त्यामुळे समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस आलाऊन दी कार्पेटचा आणि तिकडे झाली आहे चूक. बॉल रफू चक्कर. हा होता खंडाकल्याचे घाटातील बोगदा. बॉल निघून गेला सरळ 4 धावेसाठी. येतोय हा धमाकेदार चौकार 4. बॉलिंग मार्क वरती पुनश्च एकदा सज्ज झाले. त्यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित आणि तिकडे देखील झाली आहे चूक. आता हा बसतोय दुसरा धक्का. इथे देखील बॅटरला बांधवावा लागेल. मिस्टर शैलेश बाद. भुईर आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि दुसऱ्या बाजूने दीपक पारधी आपल्याला पाहायला मिळतोय जो बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहताय षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने बुडवला इनटू द गॅप, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचलेत. चुकी करणार नाहीयेत. इथे देखील विकेट मिळते. धक्का क्रमांक 3 बॅटर बाद. शेवटच्या चेंडूवरती विकेट आउट.
चला मॅचला सुरुवात होती. 5 धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडली गेली आहे. आता इथनं आपण पाहू शकतायत धावांचा वेग वाढणार का हे देखील पाहायचंय. बॉलिंग मार्क वरती केतन उघडे आपण पाहू शकतात आणि दुसऱ्या बाजूने स्ट्रायकिंग एंड कडे आपल्याला पाहायला मिळत आहेत विकास भोईर जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात सलामी करण्यासाठी दाखल झाला होता. केतन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग क्रीज वरती सज्ज आहेत. चेंडू क्रमांक 1 चा खेळ केतनच्या माध्यमातून कंप्लीट केला जाईल आणि 6 चेंडूची जबाबदारी ती सोपवली गेली आहे. P1च्या षटकामध्ये खूप सुरेख पद्धतीची कामगिरी अर्थातच गोलंदाज दीपकच्या माध्यमातून झाली. आता केतन आले आणि त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल हे पाहायचं आहे. यावेळेस आउट साइडला एक्स्ट्रा होता पंचाकडे लाऊडली अपील केली जाते. पंच देखील सांगतायत की बॉल हा मिस करणार होता एस्टांना आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात ती अपील फेटाळून लावली गेली आहे. एक धाव जरूर कंप्लीट झाली आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या 1 ने वाढली आणि पोहोचली गेली फलकावरती तब्बल 6 आकड्यावरती. चला वलवीपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचंय आणि दुसऱ्या बाजूने मैत्री ग्रुप उसगाव संघाचा कॅप्टन आपण यायचंय. आपण टॉस करतोय. यावेळेस तिकडे झाली चूक आणि बॉल निघून जातोय का परंतु स्टॉप केलंय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी वेगाने आले त्यांनी तिसरी धाव देखील तिकडे कंप्लीट झाली आहे. 3 धावा तिकडे कंप्लीट झाला आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या 9 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. केतन यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस आपण पाहत आहेत. बॉलला फील्ड केलं त्यानंतर आपण पाहतो बॉल रिटर्न 2 धावेचा कॉल तिकडे कंप्लीट झाला आणि 2 धावेने धावफलकात निश्चिततेने वाढ होईल. धावफलक 2 ने जरूर वाढतंय आणि पोहोचलं गेलं फलकावरती तब्बल आपण पाहू शकतायत 11 आकड्यावरती. धावसंख्या ती जास्तीची आहे परंतु धावांचा वेग तो वाढत नाही. मोठे स्ट्रोक कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि बॅटिंग पीचचा विचार करायचा गेला तर हा पीच आहे ना तो जर पाहिला तर बॅटिंग साठी अनुकूल आहे परंतु तिकडे ते दृश्य आपल्याला पाहायला मिळत नाही. बॅटिंग ती चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळत नाही विकेटच्या पटलावरती. यावेळेस त्याच दरम्यान आला हा कडक स्ट्रोक. बॉलला फेकून दिले गेले सरळ सीमारेषा पार. इथे आला या मागचा तगडा स्ट्रोक येतो इथे एक दमदार षटकार. 6 बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाले. यावेळेस बॅट चेज लागली आहे. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित केले गेलेत. बॉलला फील्ड केलं. बॉल रिटर्न तो परत एक सिंगल धावेचा मानस तिकडे पैकी चुकीचे झाले आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मानस फसला गेलाय. आता बॅटर आउट होईल. बॅटर बाद. आणि विकास भोईरला स्ट्रायकिंग एंड कडे आणणं ती महत्वाची भूमिका होती परंतु तिकडे चुकी झाली. विकास स्ट्रायकिंग एंड कडे आलेत. आता जिंकण्यासाठी तब्बली जर पाहिलं ना तर 13 चेंडूंमध्ये 42 ची गरज आहे. धावा होऊ शकतात आणि त्या इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खिलावं देखील लागणार आहे. आता इथून पाहूयात 43 धावा बनतायत का. यावेळेस बॅटच्या दिशेमध्ये आला बॉल परंतु एक सिंगल धाव ती कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी विकास वेगाने आली आणि दुसरी धाव देखील तिकडे कंप्लीट केली जाते. आता 2 धावेचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि 2 धावेने धावफलक 20 आकड्यावरती पोहोचलं गेलाय. षटकातील आपण पाहू शकतायत 2 षटकांचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 2 षटकाच्या घरी 20 आकड्यावरती पोहोचली गेली धावसंख्या.
रोहित पारदी आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत आणि षटक क्रमांक आपण पाहू शकतो 3 साठी आणले गेलेत। आता जिंकण्यासाठी तब्बल 40 ची गरज आहे, 12 चेंडू 40 धाब्याची गरज होतील का ते देखील पाहिजे। प्रतिषटक 20 ची सरासरी मेंटेन करायची आहे। यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप, यावेळेस व्हाईट बॉल येतोय। यावेळेस समोरच्या दिशेने गेलेला माणूस फटका फसला गेला, तिकडे बॅटर बाद होण्याची आहे शक्यता। यस डेफिनेटली विकेटचं बदन इथे 5वा धक्का बसतो, बॅटर बाद। चाळीस धाब्याची गरज आहे आणि विकेट देखील त्या प्राप्त होत आहेत। विकेट सातत्याने जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो ती पोचली गेली आहे। अर्थातच 21 या आकड्यावरती 20 या आकड्यावरती आहे। 40 ची गरज आहे अजून, 11 चेंडू मध्ये 40। माफ करा 21 धावसंख्या फलकावरती यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय, तीच पुनरावृत्ती पहा मिळते आहे। विकेटचा सिलसिला तो जारी आहे। विकेटचं बदन, बॅटर बाद, आउट। तीन चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला। धावसंख्या आपण पाहू शकतो 21 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे। 21 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडल्या जरूर गेल्यात। 3 चेंडूचा खेळ अद्याप झाला, अजून 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं बाकी आहे। यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आला नाही, प्ले अँड मिस, आय साइड कॉर्डिनेशन ते बरोबर नाही आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो बॅटर बीट झालेत। जर पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय, डॉट चेंडू येतो आणि त्याचमुळे जर पाहिले गेले तर प्ले अँड मिस आपल्याला पाहायला मिळतात। आता इथनं 2 चेंडूचा खेळ रोशनला कंप्लीट करावा लागेल आणि त्या इंटेन्शनने प्रयत्न देखील करावे लागणार आहेत। रोशन बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत। 2 चेंडूचा खेळ अजूनही कंप्लीट करणं ते बाकी आहे। धावसंख्या यावेळेस समोरच्या दिशेने गेलेला माणूस फटका तिकडे जर पाहिलं गेलं तर फसला गेलाय। एक सिंगल धावेचा माणूस घेतला जातोय, पूर्णपणे होप्स इथे हरले गेलेत कारण धावसंख्या ती फलकावरती बलाढ्य आहे आणि बलाढ्य धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आणि त्याच आपण पाहू शकतो बॅटरच्या रीच मध्ये चेंडू येत नाहीयेत। आता इथनं आपण पाहू शकतायत प्रगतीच्या पटलावरती पाहायला मिळते गोलंदाज ज्याने खूप सुरेख पद्धतीची कामगिरी केली आहे रोशन।
यावेळेस अजून एक चांगला बॉल, अजून एक बॉल चांगला आहे. यावरती देखील बॅटर बीट झाले गेले. सुरेख बॉलचं पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये पेशकश केले जाते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यापच झाला आणि 5 चेंडू अखेरीस पाहू शकते धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचली गेली. 6 विकेट ते प्राप्त झालेत आणि त्याचमुळे धावांचा वेग तो वाढत नाहीये. रोशन पारधी पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत आणि शेवटच्या बॉलवरती केला प्रहार. बॉलच्या रडार मध्ये आलाय, चेंडू थांबणार नाहीये. प्रयत्न झाले चांगले परंतु बॉल सीमारेषा पार. इथे आलाय शेवटच्या बॉलवरती हा दमदार स्ट्रोक. षटकार 6. सदानंद भुरे जो बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला आहे, त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये 3 बिग षटकार ते ठोकले गेले. तो सदानंद भुरे यावेळेस बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला आणि त्याच्या माध्यमातून पहिलाच बॉल फसला गेला. फटका तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित झाले गेलेत परंतु बॉल हातामध्ये कलेक्ट झाला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं गेलं ना तर एक सिंगल धाव तिकडे कन्वर्ट झाली आहे. पाच मध्ये 31ची गरज आहे. अर्थातच 5 चेंडूंमध्ये 5 मोठे तगडे प्रहार आणि एखादा व्हाईट बॉल आला तर मॅच मध्ये ऑन होऊ शकतात. पूर्णपणे जर पाहिलं ना तर जय दुर्गा आरबी नगर कुहे संघ या मॅच मध्ये पूर्णपणे ऑन झाले गेलेत आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात की जर पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल फलकावरती उभी केली. 60 डाव्याचं लक्ष समोरच्या संघा विपक्षामध्ये ठेवलं गेलं आणि गोलंदाजी अटॅक सुरेख झालाय. या दरम्यान इंटू द गॅप फटका झालाय फोर्स. बॉल रफू चक्कर निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय हा चौकार 4. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या रिश मध्ये आला. हा दमदार स्ट्रोक आहे. जाता जाता प्रेक्षणीय फटके ते खेचले जात आहेत. षटकार येतोय 6. व्हॉट शॉट वॉज दॅट. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. धावसंख्या तब्बल आपण पाहू शकतो 39 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 3 चेंडूचा खेळ शेष आहे परंतु मॅच इथे जर पाहिलं तर हातातून गेली आहे जरूर परंतु काय प्रेक्षणीय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते बॅटर विकासच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा चौथा येईल का. फटका बसलाय परंतु जर पाहिलं तर एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट झाली आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यावत झाला आणि
धावसंख्या फलकावरती 40 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. विकास ज्याने बहारदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश केला गेला. आता इथून जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त एक चेंडू शिल्लक आहे आणि त्यावरती सदानंद बुरे ते खेळण्यासाठी सज्ज झालेत. शेवटच्या बॉल वरती आपण पाहत आहेत शेवटचा बॉल तिकडे आपण पाहू शकता निघून गेला बिहाइंड विकेट. आता जय दुर्गा आरबी नगर कुहे संघ या मॅच मध्ये ऑन झाला. नेक्स्ट मॅच मैत्री ग्रुप उसगाव आणि फ्रेंडशिप 11 अर्थातच वलवीवाडा संघ या दरम्यान पाहू शकतात. चला दोन्ही संघ लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. गावदी बालखडी आयोजित कैलासवासी नयन स्मृती चषक नितीश स्मृती चषक 2025 चा हा रणसंग्राम. यस डीजे